नमस्कार, मी नागेश करपे. आपण पाहत आहात महासत्ता महाराष्ट्र. सोलापूर तलमोड या महामार्गावर सुरू असलेल्या कामाबाबत आज दैनिक लोकमतचे नवद्रुप प्रतिनिधी पांडुरंग पौळ यांनी झणझणीत अंजन घातले असून अर्धवट झालेल्या कामाबाबत त्यांनी आपल्या लेखणीतून प्रकाश टाकला आहे. भ्रष्ट अधिकारी यांनी केलेल्या कामाचा या वृत्तात पंचनामा झाल्याचे दिसून येत आहे. कामावर इंजिनियर असले तरी हे इंजिनियर आहेत का असा प्रश्न निर्माण करणारा अंदूर येथील उड्डाणपूल शुभारंभाच्या अगोदरच खोलण्याची नामुष्की संबंधित अधिकाऱ्यावर आली आहे. या अधिकाऱ्याची चौकशी होऊन झालेल्या नुकसानीबाबत वसुली करण्यात यावी अशी मागणी सामान्यातून होत आहे. या कामावर असलेल्या इंजिनियरला निलंबित करण्यात यावे असेही नागरिकांतून बोलले जात आहे. दैनिक लोकमतमधून छापण्यात आलेले वृत्त खालीलप्रमाणे असे. उद्घाटन करण्यापूर्वीच उड्डाणपूल पाडण्याची नामुष्की या मजल्याखाली, तसेच टोल वसुली 8 वर्षापासून सुरू असल्याचा संदर्भ देण्यात आला आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यावर हे झणझणीत अंजन असून या अधिकाऱ्यांच्या कामावर चपराक लगावली आहे. तर खालील सविस्तर वृत्तात माहिती देताना म्हटले आहे की सोलापूर हैदराबाद महामार्ग क्रमांक 65 वरील आणंदूर बस स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले असून उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यापूर्वीच पुलाच्या भिंतीला भेगा पडल्याचे दिसून आल्यामुळे या पुलाचा दर्जा काय असा प्रश्न निर्माण होत असताना या पुलात टाकलेला भराव काढण्यात आला आहे. साईडच्या भिंतींना भेगा पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून अशा स्वरूपाचे पहिल्या पॅराग्राफमध्ये वर्णन केले आहे. याचबरोबर या उड्डाणपुलापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणंदूर येथील सटवाई दरी येथील मार्गही धोकादायक बनल्याचे दिसून येत आहे.